स्वागत करत आहे आपल्या YouTube चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ 2 स्टार्स मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या सगळ्या कमेंटची उत्तर देणार आहे। जवळपास म्हणजे मी लेस कसे लावते, मी कपडे अस्तर वगैरे कुठून घेतले गांधीनगरमध्ये वगैरे हे जे सगळे डिटेल्स देते तुम्हाला। प्लस माझं ते छोटं शॉप मी घरगुती तयार केलं होतं, ते पण तुम्हाला थोडासा लुक दाखवते त्याचा आणि थोडीशी माहिती पण सांगेन। तर तुमचे जे पण कमेंट्स असतील ते जास्तीत जास्त इथे त्याचे आन्सर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि पण सुरुवात करण्याआधी एकच रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि त्याच्याबरोबर बाजूला बेल आयकॉन बटन दिसेल तर तिथे बेल आयकॉनवरती क्लिक करा। म्हणजे काय करते मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आणि माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। आणि जर व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील, म्हणजे कुठे काही कळत नसेल, काही पण होत असेल तर बिंदास विचारा। मी तुम्हाला कुठे काही कळालं नाही तर बिंदास म्हणजे सांगतच राहीन, नेहमी सांगत आले। आणि जर एखाद्या म्हणजे समजा एखाद्याचं कमेंटमध्ये सांगण्यासारखं नसतं तर त्यावेळेला मी काय करते की दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती कमेंट म्हणजे घेऊन सांगण्याचा प्रयत्न करत असते। तर त्यासाठी ते सगळे व्हिडिओ बघत जा, कारण की काय माहिती तुमचा पण एखादी कमेंट असू शकते त्याच्यामध्ये। आणि दुसरं म्हणजे जर कुठे काही चुकत असेल, समजा माझा व्हिडिओ फास्ट होतोय किंवा माझं म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही किंवा मला गाईड करा, जर तुम्हाला काही आयडिया असतील तर मला गाईड पण करू शकता। म्हणजे मला काही सुद्धा वाईट वाटणार नाही की मला इथं चुकतंय वगैरे म्हणलं तर, कारण का मी उलटी सुधरेन आणि म्हणजे काहीतरी मला चुकत असेल तर त्यामध्ये मी सुधारणा करेन। आणि प्रत्येक माणसाकडून आपल्या चुका होतच असतात, तर त्यामुळे मला काही वाईट वाटणार नाही। तुम्ही जितकं म्हणजे कुठे काय चुकत असेल तर बिंदास मला सांगा आणि तुम्हाला पण काय कळत नसेल तर ते पण तुम्ही मला बिंदास विचारू शकता। चला तर मग आपण सुरुवात करूयात। आता आपण सुरुवात जी आहे ती इथून करूया। तर सगळ्यात आधी लेस सांगते मी तुम्हाला। ही माझी मशीन तर तुम्हाला माहिती आहे, ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलाच होता की शेअर केला होता मी कधी घेतलेली वगैरे, त्यावेळेलाच शेअर केला होता, कितीला घेतली ते सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तिथे मी खाली लिंक देईल किंवा वरती आय बटनमध्ये पण तुम्हाला लिंक देईल, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकताय। आणि आता इथे बघा ह्या पद्धतीने मी इथे असे हँगर्स लावलेले आहेत जेणेकरून मला सगळे ब्लाऊज जे आहेत ते व्यवस्थित तिथे टांगता येतील, व्यवस्थित म्हणजे छान दिसतील, असा लुक वगैरे चांगला येतील। आणि हे स्टॅच्यू घेतले होते मी गांधीनगरमध्येच, तर हे स्टॅच्यू पण मला जवळपास 60-60 रुपयाला मिळालेले आहेत। 60 रुपयाला एक ब्लाऊजचं हे स्टॅच्यू मिळालेलं आहे आणि ते ह्या पद्धतीने मी हे लावलेले आहेत। आता इथे माझ्यावरतीच काही सर्टिफिकेट आहेत आणि इथे जे लेस लावलेलं आहे, भरपूर जणांचा प्रश्न होता, भरपूर दिवस झालं मला म्हणजे हे प्रश्न विचारले जातात की ना तुम्ही लेस कशी लावलेली आहे वगैरे। तर काही नाही, घरगुती थोडासा जुगाड टाईपमध्ये करायचा आहे आपल्याला। तर इथे बघा तुम्हाला 2 खिळे दिसत आहेतच, इथे एक लावला आहे आणि तिथे एक लावलेला आहे खिळा मी। आणि ते जे त्याला लावून इथे मध्ये जे आहे इथे मी घरामध्ये आपल्या अनवॉन्टेड ज्या पण सळी म्हणा किंवा पाईप म्हणा त्या टाईपमध्ये इथे त्याच्या आतमध्ये घातलेले आहेत। इथे बघा इथे पाईप आहे, ही एक पाईप आहे, इथे सळी आहे, इथे पण सळी आहे। म्हणजे जे पण असेल आपल्या घरामध्ये त्याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित असं जाईल या हिशोबाने आपण तिथे यूज करायचं आहे। तर त्या पद्धतीने मी इथे त्यामध्ये घालून आणि नंतर मग असे वरती त्या खिळ्याला असे लटकवलेले आहेत। इझी आहे, काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये, तुम्ही स्वतः करू शकता। ह्याने काय होतं की ज्या आपल्या लेस म्हणजे अशा इकडे तिकडे पडून खराब होतात किंवा काय, मग ते थोडंसं होणार नाहीत। आणि प्लस कस्टमरला पण दिसायला खूप छान वाटतं, इझिली ते चूज म्हणजे चॉईस करू शकतात त्यामध्ये की त्यांच्या ब्लाऊजला कोणती लेस ह्याच्यातली लावायची आहे। आणि प्लस हे आपण लेस विकू पण शकतोय। तर मी पण इथे ह्यातल्या लेस बऱ्याच सेल करते आजूबाजूंना की कुणाला आवडली तर त्यामध्ये 1 मीटर 2 मीटर जशी हवी असेल तशी मी कट करून देत असते। तर तसं तुम्हीही करू शकताय। आता हे तर तुम्हाला माहितीच आहे मशीनचं। आणि इथे पण मी जे मला सेल करायचे ब्लाऊज आहेत ते मी इथे लावलेले आहेत ह्या पद्धतीने। आणि जे मी कपडे सेल करते तर ते थोडेसे मी इथे पण ठेवलेले आहेत खाली कबडमध्ये। तर ते काही मी दाखवत नाहीत कारण की ते मुंबईवरून वगैरे आणले होते आणि ते भरपूर दिवस झाले आणि मला जायला काही मिळालेलं नाही, तर त्यामुळे ते काही दाखवत नाही। आणि सेकंड इथे छोटंसं असं एक शोकेस टाईपमध्ये आहे, तर तिथे मी हे काय म्हणतात ब्लाऊज पीस वगैरे मी इथे ठेवलेले आहेत। म्हणजे कस्टमर आले की त्यांना जे पाहिजे ते चॉईस करतात आणि घेतात आणि आपल्याकडे स्टिच करायला लागतात। आता इथपर्यंत सगळे ब्लाऊज पीस आहेत, हे पण मी गांधीनगरमध्ये घेतले होते, त्याची डिटेल मी तुम्हाला सांगतेच मी कुठे घेतले वगैरे ते।
इथे खाली बाजूला मी तुम्हाला नाव मेन्शन करेन कुठून घेतलं काय ते आणि कितीला घेतलं हे तर काय फिक्स मी सांगू शकणार नाही, पण कारण का खूप वेगवेगळ्या व्हरायटी घेतल्या होत्या. तर पण तिथे इझी मिळतं, त्या दुकानात तर इझी मिळते. आणि मला एक म्हणजे माझ्या सबस्क्रायबरने सांगितलं होतं, सुदाम गायकवाड म्हणून गांधीनगरला एक दुकान आहे, तर तिथे आपल्याला अस्तर वगैरे स्वस्तात मिळतील. तर मी हे अस्तर थोडेफार आहेत खालचे तर माझे होतेच पहिले वरचे वगैरे. हा मधला जो बंच दिसतो हा मी तिथून घेतला होता. तर आहे ठीक आहे, क्वालिटी वगैरे ओके टाईप आहे, चांगली आहे. आणि हे कॅनव्हास वगैरे आहे, तिथे कस्टमरचे ब्लाऊज असतात या साईडला आणि हे सगळे विकायचे आहेत. जेवढे नॉर्मल आहेत ते इथे काढलेले आहेत आणि जे म्हणजे जास्त लागत नाहीत ते तिथे कबडमध्ये आहेत. आणि इथे वरती आलं तर इथे काही आहे धाग्यांचं वगैरे इथे आहेत. परत पुन्हा इथे लेस वगैरे येतात, माझे जे सुट्ट्या लेस आहेत ते इथे असतात सगळ्या. इथे वरती लटकन हँडवर्कचं वगैरे सामान सगळं ठेवलेलं आहे. इथे पॅच पर आपले जे पॅड्स वगैरे लागतात प्रिन्सेस कटला ते आहेत. आणि इथे सगळं तुम्हाला म्हणजे जे आपल्याला लागतं म्हणजे स्टिचिंगचं रिलेटेड म्हणा हँडवर्कचं वगैरे तेच सामान आहे, बाकी काही नाही आहे. तर ह्या पद्धतीने छोटंसं घरगुती केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जास्त काही नाही केलेलं, कारण की जस्ट मी शिफ्ट झालेले आहे, 1-2 महिने झाले. तर त्यामुळे जितकं सोप्या पद्धतीने करता येईल तितकं केलेलं आहे. पुन्हा मी इथून पण मला 1-2 वर्षांनी दुसरीकडे शिफ्ट होणार, तर त्यामुळे मी जास्त काही करत बसलेलं नाही. जितकं होईल घरगुती करता येईल तितकं केलेलं आहे. आणि इथे जे आहे ते इथे पण कबडमध्ये लेडीजचे कपडे वगैरे सगळं मी सेल करते. तर ते आहेत लहान मुलांचे वगैरे टॉप म्हणा मॅक्सी वगैरे असे सगळे आहेत तिथे, बाकी काही नाही आहे. आणि अजून काय प्रश्न होता? अजून नव्हता काही प्रश्न. जे पण आता मी तुम्हाला दाखवले अस्तर वगैरे तर त्यांचे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला साईडला देतेच त्याच्या तिथे, तर तुम्ही बघाच किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नाव देईल तर तिथे पण तुम्ही बघा. आणि आताच माहिती इतकीच. आणि दुसरा एक क्वेश्चन असा होता की मी शूट कशी करते. तर शूट करताना काय करते माहिती आहे का, आता हा ट्रायपॉड आहे माझा, हा बघा हा ट्रायपॉड आहे. आणि आता इथे तुम्हाला देव वगैरे दिसत आहेत ना, तर मला बसून पूजा करायला आवडतं. तर कुणी वाईट म्हणजे असं वेगळं असं मनात घेऊ नका की मी खाली का ठेवले वगैरे. मला खाली तिथे एका साईडला आवडतात. आणि मंदिर वगैरे सर्व आहे माझ्याकडे, पण मी मंदिरमध्ये देव ठेवलेले नाहीत, कारण का मला खूप असे ओपन बरे वाटतात आणि पूजा करायला पण बरं वाटतं. आणि ओपन ठेवले की असं वाटतं की आपल्यामध्ये त्यांचा सहवास आहे असं वाटतं, बांधून ठेवल्यासारखे वाटत नाही. तर त्यामुळे मला तिथे पूजापाठ वगैरे करायला जप वगैरे करायला ते बरं पडतं खाली, आणि त्यामुळे ठेवले. आता ते असो, तर एखाद्याची कमेंट येऊ शकते म्हणून मी हे सांगितलं. आता इथे बघा हा ट्रायपॉड, तर मला ट्रायपॉड जो आहे तो हाईटला कमी पडत होता, तर त्यासाठी मी काय केलं, एक काठी होती छोटीशी ह्याच्या साईजमध्ये, ती बघा इथे लावलेली आहे. कारण का इथे जी हाईट आहे आपल्या म्हणजे शूट करण्यासाठी ती परफेक्ट यावी, त्यासाठी पहिल्यांदा त्याची हाईट इथेच येत होती आणि मला शूट करता येत नव्हतं आणि तुम्हालाही दिसत नव्हतं परफेक्ट. तर त्यासाठी मी काय केलं, इथे मध्ये मिस्टरांनी मला ह्या टाईपमध्ये दिलेलं आहे करून. आणि इथून शूट करताना आपण या पद्धतीने करायचं. आता इथे बघा आपला जो म्हणजे ट्रायपॉड आहे तो असा डाऊन झाला पाहिजे आणि ही पट्टी जी आहे ती थोडीशी अशी तिरकी करायची आणि इथे आपला मोबाईल बसवायचा आहे, जेणेकरून आपल्याला हे शूट करताना दिसेल या पद्धतीने. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनेच करते, ह्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे. भरपूर दिवस झाले मला हा प्रश्न होता की शूट कसं करतो आपण, तर ह्या पद्धतीने करते. इथे फक्त थोडासा मोबाईल सांभाळा, कारण की पुन्हा एकदा माझं इथे थोडंसं खराब झालेलं आहे, तर थोडं मोबाईल वगैरे पडू शकतो, तर त्यासाठी थोडंसं सांभाळा, बाकी काही नाही आहे. इथे थोडंसं इथे तिरकं करायचं, मात्र असं सरळ ठेवलं तर एवढाच अर्धा पाठ दिसला जाईल, ह्याच्या पुढे दिसत नाही. तर त्यामुळे थोडंसं तिरकं करायचं, जेणेकरून आपला इथपर्यंत तरी भाग आपला व्हिडिओमध्ये शूट होईल. जे नवीन यूट्यूबर आहेत जे आपले व्हिडिओ बघतात, तर त्यांच्या भरपूर जणांच्या कमेंट होत्या, तर त्यांच्यासाठी हे खास मी सांगितलेलं आहे. आणि दुसरं आता मला नाही वाटत दुसऱ्या काही कमेंट वगैरे होत्या, तर असतील तर सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन, नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून. जितकं सांगता
आलं तितकं मी सांगितलेलं आहे. आणि ही पूर्ण जी एक भिंत आहे ती माझ्यासाठीच मी म्हणजे स्पेशल स्टिचिंगसाठी म्हणजे शॉपसाठी समजा किंवा कसं पण समजा त्यासाठी घेतलेली आहे घरातली. आणि तसं तुम्ही पण करू शकताय. घरातला एक कोपरा आपल्यासाठी पुरेसा आहे, एक कोपरा आपल्यासाठी ठेवायचा आणि तिथे तुमची मशीन आणि जे पण ब्लाऊज वगैरे आहे ते व्यवस्थित आपण ठेवू शकतो. या पद्धतीने ठेवायचं आहे, कारण कस्टमरचे ब्लाऊज असतात खराब होता कामा नये, तर त्यासाठी ते व्यवस्थित ठेवले पाहिजे आपण. तर त्या हिशोबाने आपण ठेवायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आता काही सांगण्यासारखं नाही आहे. काही वाटलं तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर मला विचारा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि नाही आहे काही सांगण्यासारखं. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वजण आपापली काळजी घ्या. बाय.